इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आदोक्षज आणि गोपाळ घरामध्ये येऊन इंदूला आवाज देत असतात, पण त्यांना इंदू घरात काही सापडत नाही. त्यामुळे ते दोघे घराच्या मागच्या अंगणात जातात. तिथे इंदू भांडी घासत बसलेली असते. गोपाळ म्हणतो, हीच एकटी एवढी सगळी भांडी का घासत आहे? तुला हे सगळं काम कोणी सांगितलं आहे? तेव्हा आदोक्षज म्हणतो, आईने सांगितलं आहे ना तुला हे सगळं काम करायला. तेव्हा इंदू म्हणते, त्या मला काम शिकवत आहेत, मला पण कामाची सवय झाली पाहिजे ना. मी सगळी भांडी चकाचक करते, तुम्ही फक्त माझ्याशी गप्पा मारा. नंतर गोपाळ आणि आदोक्ष दोघेही इंदूला भांडी घासायला मदत करायला लागतात. तेवढ्यात तिथे आनंदीबाई येते आणि पाहते तर का इंदू बरोबर गोपाळ आणि आदोक्षज दोघेही भांडी घासत आहेत. आनंदीबाई तिच्या मुलावर ओरडते आणि म्हणते, तुला कुणी सांगितलं हलकी कामं करायला? तेव्हा आदोक्षज म्हणतो, इंदू म्हणते की कोणतंही काम हलकं नसतं. गोपाळ म्हणतो, अहो बरोबर आहे तिचं, बघा ना एक एक भांडी लय जड आहेत. आनंदीबाई तिच्या मुलाला उठायला सांगते, पण तो म्हणतो मला खूप मजा येत आहे भांडी घासायला. तेव्हा मात्र आनंदीबाई इंदूवर खूपच चिडते. इंदू म्हणते, हे दोघं खूप कामाचे आहेत. तेव्हा आनंदीबाई लाकडी घेऊन इंदूला मारायला जाते, पण तेवढ्यात वेंकू महाराज तिथे येतात. तेव्हा आनंदीबाई आपल्या हातातील लाकडी फेकून देते. वेंकू महाराज हे सगळं बघत असतात. ते पाटीवर लिहितात की स्वावलंबन हाच सुखी आयुष्याचा मंत्र आहे. दत्तोबा वेंकू महाराजांच्या बायकोकडे येतो आणि म्हणतो, आपण इंदूला इथे नेऊन आलोय हे आपण बरोबर केलंय ना? कारण मी आज ऐकलं इंदूला मोठ्या बाईने ढीगभर भांडी घासायला लावली होती. तशी तिला कामाची सवय आहे, पण सुशीला तिच्याबरोबर सूड घेतल्यासारखं वागत असते. इंदू खूप हुशार आहे, या सगळ्या कामात तिचं शिक्षण थांबायला नको. दत्तोबा रडत रडत म्हणतो, मोठ्याबाई खूप दुस्वास करतात इंदूचा. आदू इंदूकडे येतो आणि म्हणतो, चल एक काम आहे, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आदू आणि इंदू बाहेर जायला निघतात. तेवढ्यात आनंदीबाई तिथे येते आणि त्याच्यावर हात उगारत म्हणते, या कार्टीला मी काही बोलू शकत नाही, पण मी माझ्या पोराला तर बोलूच शकते. आनंदीबाई आदूला इंदूचा हात सोडायला सांगते, पण आदू काही तिचं ऐकत नाही. आदू इंदूला मंदिराजवळ घेऊन जातो. तिथे सगळेजण लपून बसलेले असतात. आदू शिट्टी वाजवतो आणि सर्वजण बाहेर येतात. इंदूचे सगळे मित्र तिला शाळेत जाण्यासाठी काही ना काही शाळेची वस्तू घेऊन आलेले असतात. ते सगळेजण त्या वस्तू इंदूकडे जमा करतात. तेव्हा इंदूला हे सरप्राईज खूपच आवडतं. ती खुश होऊन सगळ्यांना मिठी मारते आणि नंतर सगळेजण नाचायला लागतात. तर मित्रांनो, इंद्रायणी मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.